इथं ठिबक गोळा करायला आणला ना, हे गिरका कशाला आणला? खेळ घरी मोबाईल पाहत होता त्याच्यामुळे इकडं आणला तुला. तू इथं बी नाटके करीत बसला. अरे तो म्हण नका आहे. बाप्पा मी काही इकडे काय वावरत काम करायला आलो का? म्हणजे मला रँक पुश करायची होती. मला रँक पुश करू द्यायची ना तुम्ही. फ्री फायर मध्ये CS रँक चेंज झाला माहितीये का? कशाला आणलं तुम्ही मला इकडं? हा काय चपड चपड करतो रे पोट्ट? मी नाही करीत भाऊ काही काम. मी चाललो भाऊ. आणि मला ग्रँड मास्टर वर जायचं होतं माहितीये का? आणि कशाला आणलं होतं तुम्ही मला इकडं? तू काही करीत आपण उभा नको राजा भाऊ. ते नळी घे बरं चुपचाप. घे पटकन नळी. बरं भाऊ तुम्ही काय मला ग्रँड मास्टरला जाऊन देत नाही बाबा. आणि देतो मी नळी. अंधारा वय रे भांड्या, तुझ्या सोबतचा त्यो गाभऱ्या त्याच्या माय बापाला कसं काम करू लागतो वावरात. त्याचं कोण काही शिकता येत नाही का तुला? वय रे, अरे गु खावा त्याचा दार सांगतो. तू आपलं कवा बी त्या फोनाचं टुचुक टुचुक बटणं घालीत बसतो आणि कवा पाहिलं की ते असं असं करतो बा. फ्री फायर काय कोणता गेम खेळतो काय माहिती. पप्पा तुम्ही मला कोण कमी समजिता? ते गबऱ्या नुबडा आहे माहितीये का? मी लय प्रो आहे. आणि तुम्हाला माहितीये का जालन्यामध्ये आपला AW मध्ये पहिला नंबर आहे माहितीये का? आजू भाईला का मी असं इथं ठुत असतो माहितीये का? आणि मी लय प्रो माणूस आहे. तुम्हाला काय माहिती? तुला अजून पण सांगतो बरं का मी, तू उभा नको राजावराव. आता ती नळी गुतली तुला ते कळत नाही का? वय रे, ते तिथे सरकीत नळी गुतली ती घेऊ वड्या ती पटकन. वडाची काय वड्याव वड्याव मायचा बांड्या त्या बांड्या. जिंगल कलक जिंगल कलक. अरे बाबा तुला काय हसवतो तू? अरे तिकडं नळी वडाची होती, इकडं कायला वडितो? या मायचा चाटळ ते इकडे वर तुला दाखवतो झपका. अरे बाबू इझी गेम. पप्पा मला मारू नका ना मग. नाश मारू नका ना मला. तू माणसाचा जीव काती नको आणि जाऊ नाही मारी तुला. इकडे चल जाऊ दे. घे ती नळी. नळीचा तुकडा पडला वाटतं ते. घेऊ नळीचा तुकडा. पप्पाला जर सगळं नाही बाबा. अंधारा आणि बाप्पा तुमच्या काळामध्ये तुम्ही जेवण असं हाताने करायचे का पायानं करायचे बरं? हेच असतं बा. तू गाणं का हवी विषयच बोलती तो का हवी. अरे पहिलीला गेला ना तू. या अक्कल नावाचा चीज आहे ना तुला. मोबाईल सुधरू द्याय ना तुला. अय गेम्या फ्री फायर भाकरी खायला भेटायच्या भाकरी. तुला तोंडाना बोलून आणि डोकं लावून काहीच उपयोग नाही. तुला असं झाडाला बांधायला पाहिजे आणि टिरीवर सटके द्यायला पाहिजे मागून. मला पण बंडू दबास म्हणते माहितीये का? असं वंटे पद्धत असतो माहितीये का? कोणत्या बांधायला मी इझी गेम. असं का निबर पाहून बारगाडीत खुंबा घाली ना तवा कळन तुला. तवर नाही कळायचं तुला. अरे बापरे. नको नको तुमचा वन टेप नको मला. मी देतो नळी देतो. त्या नळीचा तुकडा गिकडा कडीला असन पाय बरं एकदा संपली का नाही. इथून तिथून संपाला पप्पा. आणि झालं संपली का? बर बर. हा झालं. आणि चला मग आता घरी. काय घरी? अरे बाबा हे सारं वावर राहिलं ना इकडे गोळा करायचं. आणि घरी काय रे तू? कवा घरी चला म्हणतो. तुला काय गडबड होती रे? बाप्पा तुमची नळी किती लवकर आवरून घ्या. मला लवकर घरी जायचंय. आणि फोन चार्जिंग लावायचा माहितीये का? आणि आजूबाई सोबतच कस्टम लावायचं. आणि त्याचा असं वन टेप देतो त्याला दाखवतोच माझा काय तो बंडू दा बॉस. अरे तुला सांगतो मी आता 2-4 लोकांचे कॉल येऊन गेले ते मला. लोकांचं ठिबक गोळा करायला घेतलं गुत्त 3-4 एकर. बाप्पा तुम्ही काही पण करता राव. मला वाटलं आजचे दिवस काम करायचं. मग उद्यापासून मी मोकळा. आणि मग आपलं CS ची रँक पुश केली असती आपल्या स्क्वॉड सोबत माहितीये का? आणि ग्रँड मास्टर कसं जाऊ मग मी आता? तुला काम सांगितलंच गुन्हा आहे बाबा. तुला काम म्हणलं की फाशी येते. तुला तोंड वाजूच पागल झालो बाबा मी तर. ते खालचं धुडकं दे बरं इकडं. तर तू दुसरी नळी घेऊन जा पण. जरासं काम कोणाला दिसतोय बाबा मला. हॅलो आवाज आहे ना? हॅलो ओ पाहुण आवाज आहे ना? हॅलो तोंडान बोला. हॅलो हा आता यार आवाज. बोला काय म्हणणं आहे बोला. काय पाहुणं गचकला? गचकरण आहे वय. अरे तोंडान सांगायचं ना मग तुम्ही.
हा ते पाहुणा ओळखीचा आहे बाबा, त्या माणसाचा नंबर नाही राव माझ्याकडे. तुमच्याकडे असला द्या बरं, त्याला बोलतो यायला. हाय का? एकच मिनिट. बंडू बेटा नंबर घे रे, लिहून घे नंबर. वही पेन आणला असन तर वही पेन 7243. वही पेन काही नाही आणलं बाप्पा मी. काय तू हे आणलं नाही ना, वही पेन आणलं नाही इकडं? भाऊ तुम्ही एक काम करा, 10-15 तासानंतर कॉल करा मला, बोलतो मी त्या माणसाला. चला मी याला पाहतो, सोयाची सोय पाहतो या आमच्या. अरे तुला वही पेन आणता येत नाही, तुला भाकर गिळाची बरं कळती. तू लाव त्यावर फोनला हात, त्या फोन मुळे नासून गेला तू नुसता त्या फोनला हात लाव, तुला दाखीतच मग काय माझा झापका. आणि नका देऊ तुमचा फोन का, आणि नका द्याय ना मला फोन. आणि मी आपली कॅम्प्युटरवर ट्रेडिंग शिकन, आणि ट्रेडिंग शिकल्यावर असा पैसा छापीन. बंडू दबा असे मी पण, आणि पैसा येतो बडी बडी बाते. अरे ओय, कुठं चाललाय? आणि चाललो मारायला. थोड्या वेळानंतर खंडूच बाप या इकडे, पाणी गिनी प्या ना, या इकडे या, चला. ऐकू याय ना काय कोण बाया. काय याचं खंडूची माई इकडं मॅच गोळा केलंय, ते पोट्ट कुठं निघून गेलं का माहिती. बरं आलो तिकडं. घे बरं इकडं खंडूची माय पाणी. दारा अरे वा, बाटलीत आणलं का? आवाज येत नव्हता का तुम्हाला आपला वय? अरे मी म्हणत होतो ते खांड्या गेला निघून इकून. कुठं? हे बघ गोळा करता पळून गेलं ते येड. अगं बाया 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 बाय म्हणत होता चाललो मारायला. आता बाय 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 कायच कार लावला बाई माझ्या जीवाला. कोणकडे बोलतो ना बाई बाबा, आता कायच करा, मी कुठं जीव द्यायला गेलं का कोणते पोर का माझ्या छाती दुखा लागलं. अरे खंडूची माय जरा आवडतं घ्या. अय मम्मी मी आलो. आता जीवात जीव आला बाई. भाऊ मला बस, तू बस खाली बस. आलो आणि तू तर म्हणतो तर मारायला चाललो. मी चाललो होतो मारायला, पण मग ध्यानात आलं मला इव्हेंट पूर्ण करायचं फ्री फायर मधलं, तर मग त्याच्यामुळे वापस आलो. माहितीये का? इझी गेम. कायच अवघड बाई या बाबाचं. ते पोरगा आलं तरी बी त्याच्या मागं पिंगा लावला. आणि कायचं काय झालं रे मम्मी, मी का मरून जाईन का? मला फ्री फायर खेळायचा अजून, माहितीये का? आणि तू कुठे गेल तर नाश खेळायला, माझा जीव खालीवर झाला ना तुपल्यामुळे. आणि इकडे तुपले काय ना फुकी मी इकडे, आणि कायचं काय ना फुकाचे रे का बस. खंडूची माय ते आपल्या शेजारच्या घंटेरावचं पोरग आहे, पाय बरं एकदा, पाय बरं तिकडे. हाऊ बाई तेच दिसतंय काय कोण. आणि खंडूच बाप त्याला हात तरी मारून बघा. तेच आहे का? आवाज देऊ का त्याला? अय घंटू, अय घंटू. अरे तिकडून अण्णांनी आवाज दिलाय वाटतं. इथून बोलून काय उपयोग नाही, मी त्यांना जाऊन भेटतोच. बोला ना अण्णा, काय म्हणताय? आवाज दिलता काय तुम्ही? आला का? आणि कस का गावाकडे चक्कर बेटा? अण्णा ती उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, त्यामुळे म्हणलं चला गावाकडे एक चक्कर मारून येऊया. भाऊ कसा चालू आहे तुला अभ्यास? काकू अभ्यास खूप छान प्रकारे चालू आहे, कारण की मी 2 टाइम लावलेली आहे स्टडी. त्यात जातो मी 3 टाइम लॅबला. आणि काकू तुम्हाला माहिती का, मी असा अभ्यास करतो 24 तासांपैकी 42.5 तास मी पुस्तकांच्या दुनियेत हरवलेला असतो. बिकॉज त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण की मला माहिती की आपण गरीबाच्या कुटुंबातल्या घरातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. शिकना त्याच्याकडून काही शिकना. शिक्षणाशिवाय आपल्याला पर्यायच नाही. काकू मी तुम्हाला सांगतो 4-5 दिवस मी अंघोळ सुद्धा करत नाही, कारण की मला माहिती टाइम वेस्ट खूप होतो. 10-15 मिनिटे खूप झाले आपल्या जीवनाशी, म्हणजे एक सेकंद महत्वाचा आहे बरं का. अण्णा मी तुम्हाला सांगतो, जर का माझ्या पुढे पुस्तक नसलं ना काकू, मला असं डोळ्यातून अश्रूच्या धारा अशा समुद्रासारख्या वाहतात हो. आणि तिकडं ते मेसचं जेवण, ते खाला भाकरी बरं का नाही तिकडं? मग अण्णा मी शहरात शिकण्यासाठी गेलोय, ना की खाण्यासाठी. कारण की मला माहिती खाण्यावर जर लक्ष दिलं तर शिक्षण अधुरं पडतं. आपल्याला खूप पुढे जायचंय ना, आपल्याला खूप वरती जायचंय. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो काकू, शिक्षणामुळे मला अशी जेवणाची चव सुद्धा कळत नाही. ही आहे शहराची गोडी. काय त्या पोराचा गोदासा काय? अण्णा ऍब्सोल्युटली तुम्ही अजून पण बंडूला लांब शाळेत नेऊन टाकू शकता. अजून पण नाही गेलेली त्याची वेळ, नाहीतर होईल त्याच्या जीवनाचा खेळ. तुम्हाला म्हणले होते ना हो, ह्या पोराला लांब शाळेत नेऊन टाका म्हणून, पण नाही, याला इथं ठेवलं तुम्ही ढोरवळाला.
याच्या घंट्या कुठलं याला काही येत नाही मम्मी गोदाड याला असं कॉलेजमधून काढून देत असते ना याला आणि याचे 3-4 विषय उडले माहिती का असे बॅक लागलेत ह्यो लागला बाता आणायला त्या इंजिनिअरिंग करतो म्हणे ह्या मायचा त्या वंट्यापत देईन बेटा तुला मी ए मम्मी काही बी सांगत आहे घंट्या काही येत नाही याला काही येत नाही बाबा याला गोदाड अरे बंडू असा विषय नाही तो विषय काय आहे माहिती का तुला सांगतो मी माणूस आहे एक चुकीचा पुतळा त्याच्या जीवनात चालणारच ना अडथळा आणि हो बंडू तुला ऍक्च्युली मी सांगतो 2 बॅक लागले म्हणजे खूप काय अशी मोठी गोष्ट नाही झाली माझ्याबद्दल मी आत्ता रिप्लाय देतो आणि आत्ता बॅकचे पेपर सॉल्व्ह करतो माझ्या आई वडिलांनी मला लवकर लांब शाळेत टाकलं नाही त्यामुळे माझी थोडी प्रगती कमी झाली आणि माझी खूप प्रगती अजून करू शकलो असतो IAS ऑफिसर कलेक्टर मी आज नक्की झालो असतो त्यामुळे मी तुला सांगतो तू आत्ता शाळेत लांब जा आणि अण्णा तुम्हाला सांगतो मी माझ्या आई वडिलांनी मला लवकर लांब शाळेत टाकलं नव्हतं त्यामुळे आहे माझ्या डोक्याला ताण जर तुम्ही लवकर बंडूला शाळेत टाकलं लांब तर वाढेल तुमच्या दोघांचा मान आणि बंडू हे होईल सलमान खान लयच घुमान लागला यो याच्या तर टाना मग याला दाखवतोच अरे बंडू असं काय करतोस बय्यो 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 लयच बोलतो यो भाड्या घे मग